सर्वज्ञ तुती रोप नर्सरी आणि रेशीम बॅचबद्दल संपूर्ण माहिती. बॅच काढल्यानंतर चंद्रिका साफ करण्याची पद्धत. या मधामध्ये 200 लिटर पाणी घेऊन त्याच्यामध्ये 3 ते 3.5 किलो ब्लिचिंग पावडर आणि 3 किलो चुना वापरलेला आहे. यांचं मिश्रण करून पूर्णतः जे ब्लिचिंग पावडरचे गोळे आहेत ते पूर्णतः विरघळल्या पाहिजेत, गोळे असायला नकोत, जेणेकरून ते चंद्रिकेमध्ये अटकणार नाहीत. आणि भिजवण्याची पद्धत ही भिजवणे म्हणजे की जेणेकरून यांना टायमिंग हा अर्धा तास 1 तास नको. चंद्रिका ह्या ज्या आहेत धागा जो पूर्णपणे जळून जातो, फक्त त्यांना 10 मिनिटे ठेवायचं आहे आपल्याला भिजवत. आता ही टाकण्याची पद्धत आहे. याच्यामध्ये आम्ही 10 ते 11 चंद्रिका टाकणार आहोत. पूर्णतः स्वच्छ निघतात, धागासुद्धा राहणार नाही चंद्रिकेवर. 3 ते 3.5 किलो ब्लिचिंग पावडर आणि 3 किलो चुना वापरलेला आहे. 200 लिटर पाणी. फक्त आपल्याला 10 मिनिटे ठेवायचे आहेत. 10 मिनिटानंतर वर काढून ठेवायचे आहेत. पाणी विरघळू द्यायचं, बाहेर पडू द्यायचं त्याचं पाणी, आणि नंतर बाजूला कोरड्या ठिकाणी ठेवून द्यायचे आहेत. धागा हा पूर्णतः जळालेला मिळेल. अशा पद्धतीने साफ करता येते. चंद्रिका ह्या शेतकऱ्यांना मोठा प्रश्न राहतो, नवीन शेतकऱ्यांसाठी, की आपण चंद्रिका ह्या स्वच्छ कशा करायच्या आणि हा धागा पूर्णतः चंद्रिकेवरचा कसा काढायचा. बऱ्याचशा शेतकऱ्यांना माहिती नाही आहे. तर त्यांना कोणी जास्त टायमिंग देऊन दिवसभर भिजवण्यात ठेवलेलं बघितलेलं आहे मी. पण पूर्णतः दिवसभर ठेवण्याची गरज नाही आहे. फक्त 10 मिनिटे द्यायचे. तुमच्या 200 असो 300 असो, जास्तीत जास्त 1 तास किंवा 1.5 तासाच्या आत पूर्णतः चंद्रिका साफ. चंद्रिका साफ करणे म्हणजे टायमिंग फक्त 1.5 तास. आम्ही पण नवीन असताना आम्हाला पण नव्हते, पण आम्हाला फडके सर, ढवळे साहेब यांनी पूर्णतः मार्गदर्शन दिले आणि सांगितले की चंद्रिका साफ करण्याची पद्धत. तेव्हापासून आम्ही ही पद्धत वापरण्यात सुरुवात केलेली आहे. आणि चंद्रिका फक्त 10 मिनिटामध्ये भिजून पूर्णतः साफ. पाहू शकता आपण. आता ही 10 मिनिटे ठेवल्यानंतर पूर्णपणे चंद्रिका साफ होतील आणि नंतरच्या राहिलेल्या आम्ही चंद्रिका टाकणार आहोत. सर्वज्ञ तुती नर्सरी पाहू शकता आपण. अशा प्रकारे नर्सरी आहे. रेशीम शेड. धन्यवाद.